सिनेमात 14 गाणी 2.5 तासात संपत होतं म्हणून 14 थांबली की आणखी काय पुढे दिली होती? बजेट कमी पडले मला ॲक्च्युली अख्खा सिनेमा मला म्युझिकल करायचा होता. काय नाही अडलं नाही, कसा होईल एवढा अख्खा सिनेमा म्युझिकल. मला ठीक वाटत असेल पण प्रॅक्टिकली पण काही गोष्टी असतात. त्यामुळे आत्ता पहिल्यांदा हा एक प्रयत्न आहे एक संगीत प्रधान परिकथा मांडण्याचा. हा जर लोकांना आवडला तर करतील की अजून माझ्यापेक्षा हुशार दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, अभिनेते आहेत, ते करतील. मी काहीतरी वेगळं करीन. असं नाही इनफॅक्ट 10 गाणी होती, 10ची 14 झाली. म्हणजे सुरुवात 10 पासून झाली, एडिट झाल्यानंतर 4 वाढवली ना गाणी. 18 गायकांचं क्युरेट कसं केलं काय? नाही ते कास्टिंग सिनेमाचं शूट म्हणजे शूट चालू असताना माझ्याकडे सगळे शंकरजींच्या आवाजातले व्हॉइसेस होते. कारण मला शूटिंग कॉपी हव्या होत्या आणि मला त्या अर्जंट बेसिसवरती हव्या होत्या कारण माझं शूटिंग आणलं होतं. तेव्हा मला कुठल्याही गायकाने ते गाऊन पाठवण्याची गरज नव्हती. म्हणजे तेव्हा भामिनीचं गाणं पण शंकरजीने गायलं होतं, धैर्यधराचं पण गाणं शंकरजीने गायलं होतं, मग चंद्रविलासचं गाणं पण शंकरजीने गायलं होतं, माझ्या आईचा आवाज पण शंकरजी होता, सगळ्यांचा आवाज शंकरजी होते. पण जेव्हा आता ते प्रत्यक्ष प्लेबॅक द्यायची वेळ किंवा आता गाणी पूर्ण, आणि तेव्हा गाणी रफ होती, रफ एक स्केलेटन होतं, तोपर्यंत काही मिक्सिंग झालं नव्हतं. आता सिनेमा जेव्हा पूर्ण झाला आहे तेव्हा काही ठिकाणी असं लक्षात आलं की अरे नाही, ही गाणी इथे बसतील कारण हे मूड या गाण्याला सुटेबल आहे नाटकातल्या. मग नाटकातलं हे आपलं रवी मी घ्यायचं होतं, इथे आपण घेऊ शकतो का? मग ते शंकरजींना दाखवलं, त्यांना ओके वाटलं. मग त्या सगळ्या गाण्यांना लिहिलं गेलं आणि आता प्रत्येक गाण्याचं कास्टिंग कोण असेल की राहुल महेश, तर कट्यारची एक टीम आम्हाला हवीच होती, अमृता. त्यामुळे राहुल महेश अमृता हे त्याचा भाग तेव्हाही होते, आजही आमच्या फॅमिलीचा भाग आहे. त्यामुळे अमृता पण आहे आणि त्याच वंदन हो गाण्याचा आवाज शंकरजी, राहुल आणि महेश पण आहेत. मग बेला तर एक ड्युएट आम्हाला हवं होतं जे शंकरजी आणि बेला, पण त्या दोघांना कंपल्सरी हे ड्युएट तुम्ही गाणार असाल तर तुम्हाला ॲक्टिंग करायला लागेल तर ड्युएट गा, ही माझी अट होती. कारण ते दोघं मला गायक म्हणून त्या गाण्यात हवे होते. व्यावसायिक सिनेमा बनवायचा आहे. त्यामुळे बेला आणि शंकरजी हो म्हटले, त्यामुळे ते दोघं आहेत. ते नाही म्हटले असते मी दुसरे घेतले असते. शौनक, तर शौनकसाठी एक अत्यंत मानापांमधलं एक फार इंटरेस्टिंग कंपोजिशन मला मिळालं जे मीच कधी ऐकलं नव्हतं. आणि मला असं वाटलं की हे किती रॅपच्या जवळ जाणारं कंपोजिशन 113 वर्ष जुनं गोविंदराव टेंब्यांनी केलं आहे. म्हणजे त्याची चाल इतकी भन्नाट आहे, तर ते माझ्या एका धैर्यधराच्या एका प्रवासाला करेक्ट बसणारं गाणं होतं. मग ते गाणं घेतलं, मग त्याच्यासाठी शौनकची निवड केली गेली. मग असं वाटलं की जसराजसारखं गायक की जो आत्ता खूप ट्रेंडिंग मराठी चित्रपटाला गातो, आवाज येतो, म्युझिक करतो, तर त्याचा आवाज आणि कृष्णा बोंगाणेचा आवाज सुमितच्या आवाजाच्या जवळ खूप जाणारे होते. त्यामुळे सुमितची जी 2 गाणी आहेत ती जसराज आणि कृष्णाला दिली गेली. आनंद भाटेचा आवाज ऐकता क्षणी शंकरजी म्हणले की प्रेमसेवा शरण हे गाणं आनंदच्या आवाजात आहे, कारण त्याच्यात जो विंटेज आवाज आनंदचा आहे, म्हणजे एक सादगी आहे प्लस एक परंपरा त्याच्या आवाजातच आहे. तर ती परंपरा आपल्याला चित्रपटात हवे, त्यामुळे आनंद तिकडे कास्ट केला गेला आणि आर्या हिचा आवाज म्हणून चित्रपटात आली. त्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारे नंतर कुसुम म्हणजे अर्चनाचा आवाज म्हणून सावनी आली, आईचा आवाज म्हणून श्रीनिधी घटाटे आली, माझा आवाज म्हणून अवधूत गुप्ते, ते सोनू निगम, ते ऋषिकेश बडवे, ते आनंद भाटे, असे सगळे माझे आवाज म्हणून आले. त्यामुळे मला असं वाटतं की यार एका वेगळा प्रयोगच ठुमरी. तर ठुमरी शिवम महादेवन ज्यांनी मनमंदिरात छोटा सदाशिव म्हणून गायलं होतं, तो आज मोठा होऊन प्रेमात पडून ठुमरी गातोय. त्यामुळे ती ठुमरीला प्रतिभा सिंग बघेल आणि इतका सुंदर आवाज येतो प्रतिभाचा आणि शिवमचा आवाज, त्यामुळे ती एक ठुमरी. आणि ह्या 4 गाण्यांना नंतर ॲड केलं गेलं सिनेमा एडिट झाल्यावर.